पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे। मवियासह महायुतीची कसोटी यामध्ये लागणार आहे। मतदारांना बूथपर्यंत आणण्याचा राजकीय पक्षांसमोर मोठं आव्हान आहे। सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे। तर पदवीधर आणि शिक्षकसाठी 2 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे। पण आज या उमेदवारांचं भवितव्य मतपेटीमध्ये कैद होताना दिसतंय। तर विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर आणि शिक्षक तसंच कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक अशा 4 मतदारसंघांसाठी आज मतदान होतंय। ज्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे मतदानामध्ये गोंधळ आपल्याला होताना पाहायला मिळाला, मतदारांचं नाव काही यादीत सापडलं, तसाच गोंधळ काहीसा आज सुद्धा होताना पाहायला मिळते। आज खरं तर पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक आहेत आणि काही शिक्षक आपल्यासोबत आहेत ज्यांचं नाव त्यांच्या यादीमध्ये सापडलं नाहीये, मतदारांच्या यादीमध्ये सापडलं नाहीये। सर, काय सांगाल, तुमचा अनुभव काय झाला? तुम्ही स्वतः इथे मतदानासाठी आला होता, तुमचं नाव सापडलं नाही यादीमध्ये, काय नेमकी समस्या तुम्ही पाहिली? आम्ही सकाळी 7 वाजता आलोय आणि सकाळी 7 वाजल्यापासून आम्ही यादीमध्ये नाव शोधत आहे। आमचे फॉर्म भरणं झालेलं आहे। आम्ही 10 मीटिंगमध्ये अटेंड केलेलं आहे की कशा प्रकारे वोट द्यायचं आहे आणि आमचं असं मन आहे की आम्ही वोट करू, आम्ही जागरूक आहोत, आम्ही शिक्षक आहोत। परंतु इथं आम्हाला आल्यानंतर सरकारचं काहीच नियोजन दिसत नाही आहे। म्हणजे यादी प्रॉपर नाही आहे, यादीमध्ये नावं चुकीचे आहेत, हे सर्व प्रॉब्लेम आम्ही फेस करत आहे। जर शिक्षक वर्ग एवढे प्रॉब्लेम फेस करत आहे तर जनसामान्य वर्ग किती प्रॉब्लेम फेस करणार? हे एक सरकारपुढे प्रश्न आहे आमचा की कसं होणार हे। तुम्हाला वोटर स्लिप सुद्धा मिळालं नाही, ती सुद्धा एक समस्या आहे, त्यामुळे कदाचित नाव शोधण्याचा वेळ लागतो किंवा विलंब लागतोय का? हां, वोटर स्लिप आम्हाला भेटलेच गेलं नाही आहे। जे आम्ही टीचर्स आहे त्यांना सांगितलं होतं की भेटणार, परंतु लास्ट दिवसापर्यंत काहीच वोटर स्लिप नाही भेटली गेली आहे। आम्ही शिक्षक आहोत, हे आमचे अधिकार आहे की आम्ही मत देऊया। पण सकाळी अब्दुल सरने सांगितलं सकाळी 7 वाजतापासून आम्ही इकडे आहे। 16 टीचर्स होते, 8 टीचरनी वोट केलं आणि 10 टीचर राहिलं, त्यांचं नाम सिरियल नंबर काही भेटत नाही। तक्रार आम्ही अगोदर पण केलेली होती या संबंधी, परंतु तक्रार करून काहीच समस्याचं उत्तर भेटत नाही असं आहे। मग कुठे जाणार असे जनता, हे मला प्रश्न आहे खूप मोठा, ह्याचं उत्तर सरकारने द्यावे। बस, थँक्यू। तुम्ही आज मतदान न करता तुम्ही परत जात आहात? आम्ही परत जातो, मतदान न करता आम्ही परत जात आहोत अशी आमची आशा होती की आम्ही जाणार, मत करणार, एक चांगला निवडणूक उमेदवार म्हणजे त्याला सपोर्ट करणार, परंतु काहीच नाही आम्हाला भेटलं। थँक्यू। तशा प्रकारे यादीत नाव सापडलं नसल्यामुळे मतदार जे आहेत ते मतदान न करता आता आपल्याला माघारी जाताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन राजेश सह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। नाशिक पदवीधर मतदारसंघाची ही निवडणूक सुरू आहे आणि आज RR शाळेमध्ये या ठिकाणी मत प्रक्रिया सुरू झालेली आहे। जळगाव जिल्ह्यात तब्बल 13,122 मतदार आहेत आणि 21 उमेदवारांचं भवितव्य आज या ठिकाणी ठरणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जळगाव शहरात 3 सह जिल्ह्यातील 20 केंद्रांवरती ही मतदान प्रक्रिया सुरू असून मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर शिक्षक मतदारसंघाची निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे। या महायुती आणि महाविकास आघाडीच्या वतीने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप याच्या मर्यादा ओलांडल्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे अनेकांचं लक्ष लागलेलं आहे। तसेच महाविकास आघाडीचे संदीप गुळवे तर महायुतीतर्फे किशोर दराडे यांच्यामध्ये चांगलीच चुरस लागलेली आपल्याला दिसली होती। त्यानंतर किशोर दराडे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आपल्या जळगाव शहरात मतदारसंघात आल्याचं आपण पाहिलेलं होतं। त्यानंतर किशोर दराडे यांच्या या मतदारसंघामध्ये पैसे वाटपाची चर्चा देखील खूप मोठ्या प्रमाणात रंगली होती। सुषमा अंधारे यांनी यांच्या ट्विटवर या पैसे वाटपाच्या संदर्भातला विषय खूप चर्चेला आणलेला होता। त्यानंतर या निवडणुकीकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागून आहे की मतदार राजा हा आपलं कौल कोणाला देतो हे पाहणं आता गरजेचं ठरणार आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। कोकण पदवीधर मतदारसंघाची आज निवडणूक आहेत। मोठ्या संख्येने जे पदवीधर आहेत ते सुद्धा मतदान करायला आलेले आहेत। त्यामुळे आज या संपूर्ण कोकण पदवीधर मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। कारण महाविकास आघाडीकडून रमेश कीर जे आहे ते उमेदवार आहेत आणि महायुतीकडून निरंजन डावखरे आहेत आणि नवी मुंबई जिल्हाध्यक्ष माजी आमदार संदीप नाईक यांनी सुद्धा मतदानाचा हक्क आहे तो बजावलेला आहे। सर, मतदानाचा हक्क बजावलेला आहे। कोकण पदवीधर मतदारसंघ विधान परिषदेची ही निवडणूक ॲडव्होकेट निरंजन डावखरे हे विक्रमी मताधिक्यानं विजयी होतील आणि हॅट्रिक साधतील असा माझा विश्वास आहे। सकाळपासून 6:30 वाजल्यापासून मतदारांच्या रांगा दोन्ही मतदार केंद्रांवर लागलेल्या आहेत। त्यामुळे मतदारांमध्ये उत्साह आहे। एक आनंदाची बाब आहे की आज पाऊस नाही आहे, त्यामुळे जास्तीत जास्त जे पदवीधर मतदार आहेत त्यांनी सकाळच्या सत्रातच मतदानाचा हक्क बजावा असं आव्हान मी मतदारांना करतो। सर, एकीकडे महाविकास आघाडी जरा सहानुभूतीच्या लाटेमध्ये आहे, जोश आहे,
आणि इकडे भाजप बॅकफुटवर गेलेला आहे. त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत तर या स्थानिक स्वराज्य संस्थेवर होऊ शकतो का? ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांचं पूर्ण कोकण पदवीधर मतदारसंघामधील त्यांचं काम, शिक्षकांचे, पदवीधरांचे, सर्व क्षेत्रातील मतदारांचे, नागरिकांचे प्रश्न अत्यंत पोटतिडकीनं प्रामाणिकपणं विधान परिषदेमध्ये मांडण्याचं आणि त्याच्यावर त्यांना न्याय मिळवून देण्याकरता निरंजन डावखरे यांनी सातत्यानं प्रयत्न केले. त्यामुळे मला विश्वास आहे की महायुतीच्या बाजूनं संपूर्ण ह्या कोकण पदवीधर मतदारसंघातल्या मतदारांचा कल आहे. त्यामुळे निरंजन डावखरे हे विक्रमी मताधिक्यानं त्यांना मतदान होईल आणि ते विजयी होतील आणि हॅट्रिक साधतील. हे होते संदीप नाईक. त्यांनी सुद्धा भाजपच्या वतीने निरंजन डावखरे विजय होण्यासाठी कसरत करताना दिसून येत आहे. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर बाडेसह विकास मिरगणे, लोकशाही, नवी मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.